होप इज द थिंग विथ फेदर्स या कवितेचे ॲप्रिसिएशन लिहिताना प्रथम आपण टायटल लिहितो आणि कवितेचे टायटल आहे होप इज द थिंग विथ फेदर्स. त्यानंतर पोएट. पोएट हे कवितेच्या शेवटी दिलेले असतात. या कवितेचे पोएट आहेत इमिली डिकिन्सन. राईम स्कीम लिहिण्यासाठी सुरुवातीला फर्स्ट स्टांजा पाहू. यामध्ये पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द फेदर्स आहे, दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द सोल आहे, तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द वर्ड्स आहे, तर चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द ऑल आहे. त्यांना ABCD या वर्णानुक्रमे लिहायचे झाल्यास फेदर्स समोर आपण ए लिहू. त्यानंतर दुसरा शब्द सोल आहे. सोल हा फेदर्सशी यमक जुळत नाही म्हणून त्याच्यासमोर बी हे अक्षर लिहू. जर तो फेदर्सशी यमक जुळला असता तर त्याच्यासमोर ए हेच अक्षर लिहिले असते. त्यानंतर तिसरा शब्द वर्ड्स आहे. तो फेदर्सची यमक जुळतो म्हणून फेदर्ससाठी वापरलेले ए हे अक्षर वर्ड्ससाठी वापरू. वर्ड्स समोर ए लिहू. त्यानंतर चौथा शब्द ऑल आहे. हा सोलशी यमक जुळतो म्हणून सोलसाठी वापरलेले बी हे अक्षर ऑल समोर लिहू. अशा प्रकारे पहिल्या स्टांजाची ABCB ही राईम स्कीम तयार होईल. त्याचप्रमाणे दुसऱ्या कडव्यामध्ये हर्ड, स्टॉर्म, बर्ड, वॉर्म या शब्दांची राईम स्कीम लिहिताना हर्ड समोर ए, स्टॉर्म समोर बी, बर्ड हा हर्डशी यमक जुळतो म्हणून बर्ड समोर ए आणि वॉर्म हा स्टॉर्मशी यमक जुळतो म्हणून वॉर्म समोर बी. अशा प्रकारे ABAB हीच राईम स्कीम तयार होईल. तिसऱ्या कडव्यात लँडसाठी ए अक्षर लिहिल्यानंतर सी साठी बी हे अक्षर लिहू. त्यानंतर एक्स्ट्रीमिटी हा शब्द सी यमक जुळतो म्हणून त्याच्यासमोर बी लिहू. त्यानंतर मी हा शब्द सुद्धा सी यमक जुळतो म्हणून त्याच्यासमोर बी लिहिता येईल. अशा प्रकारे थर्ड स्टांजामध्ये ABBB ही राईम स्कीम तयार होईल. फिगर्स ऑफ स्पीच ही कविता पर्सॉनिफिकेशनचे उत्तम उदाहरण आहे. या अलंकारामध्ये निर्जीव वस्तूचे सजीवाप्रमाणे वर्णन केलेले असते. या कवितेमध्ये होप म्हणजे आशा या निर्जीव घटकाचे सजीव म्हणजे पक्षासारखे वर्णन केलेले आहे. त्यानंतर कवितेत पुढचा अलंकार आहे अलिट्रेशन. अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म या ओळीमध्ये सोर आणि स्टॉर्म या शब्दांमध्ये स हा साऊंड रिपीट झालेला आहे. तसेच अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी यामध्ये सुद्धा स्ट्रेंजेस्ट आणि सी या शब्दांमध्ये स साऊंड वारंवार रिपीट झालेला आहे. आपल्याला परीक्षेमध्ये फक्त एकच अलंकार लिहायचा असतो. सेंट्रल आयडिया या कवितेमध्ये कवयित्री इमिली डिकिन्सन ह्या आशेचं महत्त्व सांगताना आशेला पक्षाची उपमा देतात, जो आपल्या अंतरात्म्यात हृदयात वास करतो किंवा राहतो, जो आयुष्यभर आपल्यासोबत राहून हा आशारूपी पक्षी वाईट काळात आपल्याला प्रेरणा व प्रोत्साहन देत राहतो, परंतु बदल्यात आपल्याकडून काहीच घेत नाही किंवा कोणतीही अपेक्षा करत नाही. This poem is about importance of hope in our life. Hope is described as a bird that nests in our soul and sings continuously. It keeps us motivated in the difficult times of life and asks nothing in return.